माझे नाव अजय. मी सध्याला 12वीला शिक्षण घेत आहे. माझा पूर्ण अभ्यास हा माझी सावत्र बहीण घेत असे. मी जेव्हा 9वीच्या वर्गात होतो, तेव्हाच माझ्या आईचा मृत्यू झाला होता आणि बाबा हे नोकरीवर असल्याने त्यांना माझ्याकडे लक्षही देता येत नव्हते. कारण दुपारी शाळेतून आल्यावर मी घरी एकटाच असायचो. म्हणून वडिलांनी दुसरे लग्न केले. ती बाई बाबांच्या ऑफिसमध्ये काम करत असलेल्या माणसाची बहीण होती. पण दुसऱ्या लग्नानंतर ती सावत्र आई पण 6च महिने घरी थांबली आणि तिलाही बाबांच्याच ऑफिसमध्ये नोकरी मिळाली. ती दुसऱ्या राज्यातील राहणारी बाई होती. तिला आपली भाषा बोलायला एवढी काही जमत नव्हती. आता बाबा व सावत्र आई नोकरीवर दोघंही सोबतच जायचे आणि संध्याकाळीच परत यायचे. त्यामुळे माझ्याकडे त्या दोघांना लक्ष द्यायला वेळच नव्हता. आता मी 12वीच्या वर्गात प्रवेश केला होता आणि हे वर्ष माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरणारे वर्ष होते. म्हणून माझ्या सावत्र आईने तिच्या मुलीला माझ्या देखरेखीसाठी या ठिकाणी बोलवण्याचा निर्णय घेतला. तिचे नाव अंजली होते. ती बाबांच्या लग्नानंतर तिच्या मामांच्या गावी राहत होती. ती वयाने 31 वर्षाची होती, पण अजूनही ती कुवारीच होती. तिच्या निष्काळजीपणामुळे तिचं लग्न मोडलं आणि ती अजूनही तशीच कुवारी आहे. तिचं म्हणणं होतं की लग्न फक्त नवऱ्याची गुलामगिरी करण्यासाठी होतं. नवरा सांगेल त्या पद्धतीने नाचायचं आणि आपलं अस्तित्व व स्वातंत्र्यही संपवायचं. ती भरपूर शिकलेली होती, पण तिच्या युगोमुळे तिचीही नोकरीतून हकालपट्टी करण्यात आली होती. आता ती अशीही घरात थांबून घराचीच कामं करत असे. मी सकाळी कॉलेजला गेल्यावर जेव्हा आई बाबा घरी होते, तेव्हा अंजली ताई ही घरी आली. मग जेव्हा मी कॉलेज संपवून घरी आलो, तेव्हा ताई ही सोफ्यावर बसून मोबाईल पाहत होती आणि अचानक तिचं लक्ष माझ्याकडे गेले. ती आपल्या जागेवरून उठून घाईघाईतच माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, "अरे अजय, तुम तो काफी बड़े हो गए हो. तुम्हें तो अब हल्की सी दाढ़ी और मूछ भी आ गई है. ओहो, स्कूल के ड्रेस में तुम तो काफी हैंडसम और डैशिंग दिख रहे हो. जब पहली बार मैंने तुम्हें देखा था, तब तुम काफी छोटे थे." त्यावर मी अंजली ताईला म्हणालो, "दीदी, आप भी काफी बदल चुकी हो. पहले काफी पतली दिखती थी. अब आपका फिटनेस काफी अच्छा लग रहा है." मग मी ताईला विचारले, "दीदी, आप कब आई?" तेव्हा अंजली ताई मला म्हणाली, "मैं तो सुबह यहाँ पहुंच गई थी. तब तुम कॉलेज गए थे. चलो, अब मुंह हात धो लो. भूक लग गई होगी तुम्हें." मी फ्रेश होऊन आल्यावर ताईने जेवणाचा ताट तयारच ठेवला होता. मग ताई मला म्हणाली, "अजय, पढ़ाई कैसी चल रही है तुम्हारी?" तेव्हा मी ताईला म्हणालो, "दीदी, काफी दिनों के बाद आज गर्मा गर्म खाना मिला है खाने को. वैसे मेरी पढ़ाई चल रही है अच्छे से. समझ में आया तो ठीक है, नहीं तो आगे बढ़ो." त्यावर ताई म्हणाली, "अभी मैं आ गई हूँ. तुम्हें टेन्शन लेने की कोई ज़रूरत नाही आहे." दुपारचे जेवण झाल्यावर ताईने माझा थोडा अभ्यास घेतला आणि रात्रीच्या जेवणानंतर मी लागलीच झोपलो. मग ताई माझ्यासोबत झोपली. अचानक मध्यरात्री माझी झोप अचानक उघडली. तेव्हा मी पाहिले की ताई आपला एक हात माझ्या अंगावर फिरवत होती आणि तिच्या तोंडावरचे हावभावही ती बदलत होती. मला वाटले की तिला स्वप्न पडले असावे, म्हणून ती असं करत असावी. मग मी स्वतःच तिचा हात बाजूला करून परत झोपलो. पण काही वेळाने ताईचा हात परत माझ्या अंगावर आला. आता मी तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि झोपलो. मग दुसऱ्या दिवशी मी दुपारी जेव्हा शाळेतून घरी आलो, तेव्हा ताई ही गाऊन घालून सोफ्यावर बसून कोणाशी तरी व्हिडिओ कॉलवर बोलत होती आणि ती स्वतःच्या अंगावरच हात फिरवत होती. ते पाहून मला थोडं वेगळंच वाटलं. आता तिचं लक्ष माझ्याकडे गेले, तेव्हा तिने लागलीच फोन पटकन कट केला आणि मला म्हणाली, "अजय, तुम आ गए हो, तो चलो तयार हो जाओ, मैं खाना लगाती हूँ." जेवण करते वेळी मी ताईला विचारले, "दीदी, आपको रात को अजीब अजीब से सपने आते हैं क्या?" तेव्हा ताई मला म्हणाले, "क्यों, क्या हुआ? फिर रात को आप मेरे शरीर के ऊपर हाथ क्यों घुमा रही थी?" तेव्हाच ताई माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागली
आणि मला म्हणाली, अजय, आते हैं मुझे रात को सपने, इसलिए तुम्हारे ऊपर हात आ गया होगा मेरा. जेवण झाल्यावर ताईने मला किचनमधून पाण्याचा ग्लास भरून आणला. ते पाणी पिल्यानंतर मला 10च मिनिटात खूप झोप येऊ लागली. आणि मी जेव्हा संध्याकाळी 5 वाजेला उठला, तेव्हा ताई माझ्या शेजारी झोपलेली नव्हती. अशी ती 2 दिवसापासून माझ्या जवळच झोपायची. म्हणून मी तिला पाहण्यासाठी रूमच्या बाहेर आलो. मला खूपच भूक लागली होती. काहीतरी खायला मिळेल तेव्हाच मला बरं वाटेल, अशी माझी अवस्था झाली होती. मी ताईला शोधत शोधत बाबांचा रूम जवळ आलो. त्यांच्या रूमचा दार हा अर्धवट उघडाच होता आणि ताई ही अंघोळ करून नुकतीच बाथरूममधून बाहेर आलेली होती. ती आरशासमोर उभी राहून वेगवेगळेच हावभाव करून स्वतःला आरशात पाहत होती. मग तिने कपाटातून माझ्या सावत्र आईच्या लग्नाची साडी काढली आणि ती साडी ती घालू लागली. अशी अंजलीताई दिसायला खूपच सुंदर होती, म्हणून ती साडी घालताना खूपच सुंदर दिसत होती. ती साडी अर्धवट घातलेली अवस्थेत होती तेव्हाच मी बेडरूमच्या आत आलो. ती मला पाहून घाबरली नाही. उलटून ती तशाच अवस्थेत माझ्याशी बोलू लागली आणि म्हणाली, अरे अजय, तुम जग गए? फिर बताओ मैं कैसी दिख रही हूँ इस साड़ी में? त्यावर मी तिला म्हणालो, तुम तो काफी सुंदर दिखती हो, मगर आज तुमने यह साड़ी क्यों पहनी है? यह तो शादी का जोड़ा है, शायद तुम्हें शादी करनी है. तेव्हा ती मला म्हणाली, अरे अजय, अभी मेरी शादी की उम्र निकल गई है, अब मुझसे कौन शादी करेगा? जब घरवाले बोल रहे थे तब मैंने उनकी बात मानी नहीं. अब पछता रही हूँ कि सच में जिंदगी का असली सुख तो शादी के बाद है. तेव्हा मी तिला म्हणालो, दीदी, मुझे काफी भूक लगी है, मुझे मॅगी बना दो ना. तेव्हा ताईने मला मॅगी बनवून आणून दिली आणि ती सोफ्यावरच बसून परत कोणाशी तरी व्हिडिओ कॉलवर बोलत बसली. मग रात्री जेवण झाल्यावर आम्ही जेव्हा झोपलो तेव्हा परत ताई माझ्या अंगावरून हात फिरवू लागली. मी यावेळेस जागीच होता आणि ताईही झोपली नव्हती. मग काही वेळाने ताई आपल्या जागेवरून उठून बाहेर गेली. पण ही एवढ्या रात्री कुठे गेली असावी? मग मी पण उठून तिच्या मागे गेलो. आता ताई बाबांच्या बेडरूम बाहेर उभी राहून आत डुंकून पाहत होती. काही वेळ आतलं पाहून ती परत माघारी येऊ लागली. तेव्हाच मी माझ्या जागेवर येऊन झोपून राहिलो. आता ताईने आपल्या अंगावरील ड्रेस काढून तिने गाऊन घातला आणि मोबाईल हातात घेऊन त्यात वेगळंच काहीतरी पाहू लागली. तेव्हा मी विचार केला की हिने बाबांच्या रूममध्ये असं काय पाहिलं की तिला मोबाईल पाहावा लागला. मग दुसऱ्या दिवशी मी जेव्हा कॉलेज संपवून घरी आलो तेव्हा जेवणानंतर तिने मला परत एक ग्लास पाणी दिले. पण ते पाणी पिल्यानंतर मला 10च मिनिटात खूप झोप लागायची. पण या अगोदर मला असे होत नव्हते. मी सोफ्यावरच झोपून राहिलो. मग जेव्हा उठलो तेव्हा माझ्या अंगावर शर्ट नव्हते आणि केसही विस्कटलेले होते. फारच अशक्तपणा जाणवत होता. मग भूकही फार लागलेली होती. पण ताई मला कुठेच दिसत नव्हती. मग मी जेव्हा बाबांच्या रूम जवळ आलो तेव्हा ताई ही तिचा ब्रा घालून गाऊन अंगावर चढवत होती. असं दृश्य मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिले नव्हते. मला ते पाहून कसेही वाटत होते. म्हणून मी किचनमध्ये काहीतरी खाण्यासाठी आलो. त्या ठिकाणी दुपारची उरलेली भाजी व पोळी होती. भूक खूपच लागली होती, म्हणून मी उरलेलं सर्व अन्न संपवलं आणि रूममध्ये जाऊ लागलो. तेव्हाच मला ताई ही सोफ्यावर बसलेली दिसली. मग मी तिला विचारले, दीदी, मैं तो कपड़े पहनकर सोया था, अभी मेरे कपड़े किसने निकाले? तेव्हा दीदी मला म्हणाली, अरे अजय, अभी गर्मी काफ़ी बढ़ गई है ना, इसलिए तुमने निकाल लिए होंगे, उसमें क्या हुआ? तेव्हा मी तिला म्हणालो, कुछ नाही. मग मी माझ्या रूममध्ये कपडे चेंज करण्यासाठी आलो. तेव्हा मला माझ्या बेडवरची मॅट्रेस ओली झालेली दिसत होती. मला काहीच समजत नव्हते. माझ्यासोबत
काय होत आहे असं. मग रात्रीला बरोबर 12 वाजेला ताई उठली आणि ती परत बाबांच्या रूम बाहेर उभी राहिली. 10 मिनिटातच ती परत रूममध्ये आली. मग तिने तिचा मोबाईल सुरू केला. मी हे सर्व माझ्या डोळ्यांनी पाहत होतो. मग मी मुद्दामून झोपेतून पाणी हवंय, मला पाणी पाणी असं बोलू लागलो. माझ्या आवाजामुळे ताई घाबरली आणि तिने मोबाईल बंद केला. मग मी उठून सरळ बाहेर आलो. मला जाणून घ्यायचे होतं की ताई बाबांच्या रूम बाहेर उभी राहून काय पाहत असते. मी त्यांच्या रूमजवळ पोहोचलो तेव्हा त्या रूमचा दार अर्धवट उघडा होता आणि आई व बाबा एकमेकांच्या मिठीत सामावून भरभरून प्रेम करत होते. हे सर्व पाहून माझे डोळेच मोठे झाले. मग मी परत माझ्या रूममध्ये येऊन झोपलो. उद्यापासून माझ्या कॉलेजला सुट्ट्या लागणार होत्या, म्हणून मी आरामात उशिराने उठलो. मी जेव्हा बाहेर आलो तेव्हा ताई अगदी स्टायलिश कपडे घालून मोबाईल पाहून नाश्ता करत होती. मला पाहून ताई म्हणाली, अजय उठ गए, जल्दी से तैयार हो जाओ, मैं तुम्हारे लिए नाश्ता लगाती हूँ. मग मी पण दीदी समोर जाऊन बसलो आणि तिला म्हणालो, दीदी आपको सच में एक बात बोलूं, माँ पिताजी को एक साथ देखकर आपको भी शादी करने का मन होता होगा ना, क्योंकि आपको भी दिल से प्यार करने वाला कोई चाहिए. त्यावर दीदी मला म्हणाली, अरे वाह अजय, तुम तो काफी समझदार निकले. मैं तो तुम्हें बच्चा ही समझ रही थी, मगर तुमने मेरी दिल की बात कही. इस उम्र में मुझसे कौन शादी करेगा अजय. एवढं बोलून ती किचनमध्ये गेली. पण त्या स्टायलिश कपड्यांमध्ये ती फारच सुंदर दिसत होती. मग मी तयार होऊन नाश्ता करण्यासाठी आलो तेव्हा दीदीने मला गरमागरम पराठे बनवून आणले. मी आता पराठे खातच होतो तेव्हा ताई माझ्यासमोर हातात मोबाईल घेऊन बसली होती आणि तेव्हाच माझे लक्षही ताईने घातलेल्या त्या शर्टकडे गेले. त्या शर्टच्या स्लीवमधून तिचे आतले चित्र स्पष्ट दिसत होते. मी 1-2 घास पराठ्याचे खाल्ल्यावर माझे लक्ष वारंवार त्याच ठिकाणी जात होते. खरंच दीदी आतूनही खूप सुंदर होती. मग 2-3 दिवसानंतर आई बाबा त्यांच्या ऑफिसच्या कामासाठी काही दिवस बाहेरगावी गेले होते. घरात मी व ताई एकटेच होतो. मी जेव्हा आंघोळ करून जीन्स पॅन्ट घालून चैन लावतच होतो तेव्हाच ती चैन माझ्या चुकीच्या जागी अडकली. मग मी जोराने आई ग ओरडलो. फारच त्रास होत होता. माझा आवाज ऐकल्यावर आई तर नाही होती घरात, पण ताई धावतच माझ्याजवळ आली आणि म्हणाली, क्या हुआ अजय, इतने जोर से क्यों चिल्लाए. तेव्हा मी तिला सर्व काही सांगितले. मग ती माझ्याजवळ आली आणि माझी मदत करू लागली. जेव्हा तिने माझ्या जीन्सला हात लावला मी लाजेने मागे मागे होऊ लागलो. मग मी तिला म्हणालो, दीदी मुझे शर्म आ रही है. तेव्हा ती मला समजावून सांगू लागली, अभी के लिए शर्म को अलग रखो, नहीं तो तुम हमेशा के लिए परेशानी में पड़ जाओगे. अब तुम्हारी मम्मी तो घर पर नहीं है, इसलिए तुम्हारी मदद मुझे ही करनी पडेगी. तेव्हा मी स्वतःचे डोळे बंद केले आणि तिला माझी मदत करू दिली. त्याच्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. काही वेळातच तिने मला होणाऱ्या त्रासातून मुक्त केले. त्या दिवसापासून ताईच्या माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. जेव्हा तिने माझी मदत केली तेव्हा चुकून तिचा हात माझ्या चुकीच्या ठिकाणी स्पर्श झाला होता. माझी मदत केल्यानंतर ती माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहू लागली. मग ती मला म्हणाली, अजय मैं तो तुम्हें इतने दिनों से सामान्य ही समझ रही थी, लेकिन तुम तो 19 साल की उम्र में भी बहुत बूढ़े हो गए हो. दीदी जे काही पण मला सांगत होती ते मी सगळं समजत होतो. त्यावेळी मी माझ्या चेहऱ्याकडे स्वतःला पाहून हसत होतो आणि त्याच दिवशी ताई मला म्हणाली, आज से जब तक मम्मी घर नहीं आती मैं तुम्हें नहला दिया करूंगी. मी तिला नाही म्हणालो कारण मी फार लाजाळू होतो. माझ्या नाही म्हटल्यावर दीदी मला परत म्हणाली, ठीक है नाना तुम खुद, लेकिन नहाने के बाद तैयार करने की जिम्मेदारी मेरी होगी.
आज तुमने जो गड़बड़ की थी उससे बहुत बड़ी समस्या हो सकती थी. आज के बाद मैं तुम्हें तयार करूंगी. मग त्यावर मी तिला हो म्हणालो. त्या दिवशी नेहमीप्रमाणे दीदीने मला एक ग्लासमध्ये पाणी भरून आणले, पण ते पाणी पिऊन मला झोप लागली नाही. मग रूममधून मी बाहेर आलो आणि हॉलमध्ये येऊन टी व्ही चालू केला. टीव्हीचा आवाज ऐकल्यावर ताई आईच्या रूममधून बाहेर आली. मला वाटले की ती आईच्या रूममध्ये आराम करत असावी, पण एवढ्या दुपारी ताई सजून दजून होती. तिचे विचार वेगळेच वाटत होते. आता पण तिने छोटेच कपडे घातले होते. मग ती मला म्हणाली, अजय, मैंने खास तुम्हारे लिए पानी पूरी बनाई है, रुको मैं किचन से लेकर आती हूँ. किचनमध्ये जाते वेळी तिने टीव्ही बंद केला आणि पाणीपुरी घेण्यासाठी ती किचनमध्ये गेली. मग ती मला हॉलमध्ये बसून सुद्धा पाणीपुरी खायला देऊ शकली असती, पण तिने तसं नाही केलं. ती पाणीपुरी घेऊन माझ्या बेडरूममध्ये आली आणि मला बेडवर बसून ती तिच्या हाताने पाणीपुरी भरवू लागली. पाणीपुरी खातेवेळी ती वारंवार माझ्या केसातून हात फिरवू लागली आणि ती मला म्हणाली, तुम बहुत समझदार हो गए हो, अब तुम बड़े भी हो गए हो. तेव्हाच दीदीने लावलेल्या परफ्यूमचा सुगंध माझ्या रूमच्या कानाकोपऱ्यात पसरत होता आणि ती माझ्याशी बोलत होती. आता मला हळूहळू झोप येऊ लागली होती. काही वेळातच मी गाढ झोपलो. मग जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मला चक्कर आल्यासारखे वाटत होते. मी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि बेडवर बसून राहिलो. काही वेळाने दीदी माझ्या रूममध्ये आली. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल होती. मग ती मला म्हणाली, अजय, मुझे उम्मीद नहीं थी कि तुम्हारी वजह से मेरे जीवन में इतना आनंद आएगा. दीदी काय बोलत होती मला काहीच समजत नव्हते. मी तिच्या बोलण्यावरून फक्त मान हलवत होता, कारण मी माझ्या तंत्रीत हरवला होता. मग दीदी मला म्हणाली, अजय, तुम फ्रेश होकर आओ, हम आज मजे करेंगे. मैं फ्रेश होकर कमरे से बाहर गया तब दीदी ने हॉल में मेरी पसंद के गाने लगाए थे. इससे पहले दीदी ने कभी भी मेरे पसंद के गाने लगाए नहीं थे और वह सुनती भी नहीं थी. उसे डीजे के गाने बिल्कुल पसंद नहीं थे, लेकिन उस दिन उसने खुद ही मेरे पसंद के गाने लगाए थे. इतना ही नहीं, उसने मेरा हाथ पकड़ा और मुझे डांस कराने लगी. उसने मेरा एक हाथ अपनी कमर पर और दूसरा हाथ मेरे कंधे पर रखा और वो मेरे साथ कपल डान्स करने लगी. त्या दिवसापासून ताई फारच खुश होती, पण ती एवढी आनंदित का होती याचं कारणही मला माहिती नव्हते. पण दुसऱ्या दिवशी दुपारी जेवण करून ताईने मला किचनमधून परत तेच पाणी प्यायला आणून दिले. तेव्हा ते पाणी मी न घेता माझ्या शेजारी ठेवलेल्या पाण्याच्या जगमध्ये ओतले आणि ताईसमोर मुद्दामून झोपायचं नाटक करू लागलो. मग मी माझ्या रूममध्ये येऊन झोपून राहिलो आणि काही वेळाने मी रूममधून बाहेर आलो तेव्हा आईबाबांच्या रूममधून मला 2 लोकांचा कुजबुज करण्याचा आवाज येत होता. मी रूमच्या जवळ जाऊन पाहिले तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण दीदी ही फक्त मोजकेच कपडे घालून बेडवर पडली होती आणि शेजारच्या घरात बागेत काम करणारा मुलगाही तिच्या सोबत होता. तो आणि दीदी एकमेकांच्या मिठीत होते व एकमेकांच्या ओठांचा रस चाखत होते. असं दृश्य मी माझ्या आयुष्यातच प्रथमच पाहत होतो. त्यानंतर मी हॉलमध्ये बसून त्या दोघांची बाहेर येण्याची वाट पाहू लागलो. बरोबर दुपारी 4 वाजेला ते दोघंही बाहेर आले आणि मला पाहून तो मुलगा घराबाहेर पडत सुटला आणि दीदी तशाच अवस्थेत बाहेर उभी होती. मग काही वेळाने ती पण रूममध्ये जाऊन कपडे चेंज करून आली आणि माझ्यासमोर रडू लागली. मग मी तिला म्हणालो, दीदी, मुझे तुमसे यही उम्मीद नहीं थी, इसलिए 2-3 दिन से तुम काफ़ी खुश थी, मगर तुम्हें उस लड़के को बुलाने की ज़रूरत क्यों पड़ी. तेव्हा ती मला म्हणाली, अजय, अगर औरत को ज़िंदगी भर खुश रहना है तो उसे एक पार्टनर की ज़रूरत पड़ती है और वह पार्टनर हमें शादी के बाद ही मिलता है.
मेरी तो शादी हुई नहीं है, इसलिए मैंने यह कदम उठाया। मैं भी जिंदगी खुशी से बिताना चाहती हूँ। मुझे भी कोई प्यार करने वाला चाहिए. मग मी तिला म्हणालो, दीदी, तुम उस लड़के से कब मिली? तुम तो पूरा दिन मेरे साथ रहती थी. तेव्हा दीदी म्हणाली, मैं तुम्हें खाना खाने के बाद नींद आने वाली पानी पिलाकर सुला देती थी. फिर बालकनी में मैं बैठकर उस लड़के को इशारा कर कर मैंने मेरे जाल में फंसाया और वह 3 दिन से यहाँ आ रहा है. मगर यह बात तुम माँ पिताजी को मत बताना, नहीं तो मेरा वह बुरा हाल कर देंगे. तेव्हा मी ताईला माफ केले आणि सांगितले, यापुढे अशी चूक तुझ्याने होणार नाही याचे वचन तू मला देशील. मग 7-8 दिवसांनी आई बाबाही घरी परतले. तेव्हा त्यांनी दीदीसाठी एक मुलगा शोधला होता. तो दीदीहून 6 वर्षांनी लहान होता. दीदीलाही तो मुलगा आवडला होता. कारण मुलगा लहान असो या म्हातारा असो, दीदीला लग्न करण्याचे गरजेचे होते. त्या वयात लग्न वेळेवर झाले असते तर आज असे दिवस तिच्यावर आले नसते. अशा प्रकारे आता माझी सावत्र बहीण तिच्या संसारात आनंदाने जीवन व्यतीत करीत आहे.